ओके सर. सगळ्यांना नमस्कार. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आजचं विद्याशक्तीचं विज्ञानचं क्लासमध्ये तुम्हाला स्वागत आहे. तो आजच्या क्लासमध्ये आम्ही नवीन टॉपिक वरती सिम्युलेशन बघू आपण. सो बिफोर दॅट आम्ही लास्ट क्लासमध्ये कोणत्या टॉपिक वरती सिम्युलेशन बघितलं होतं? आम्ही कार्बन डायऑक्साईडचं कंटेंट एअर मध्ये राहते काय नाही मन आम्ही त्याच्यावरती डिस्कशन केलतो. अँड रिलेटेड टू दॅट आम्ही काय काय वाचलो, ब्रीदिंगचा प्रोसेस बघितलो, इन्हेलेशन एक्सेलेशन बद्दल आम्ही समजून घेतलो, ॲरोबिक आणि अनॅरोबिक रेस्पिरेशन काय होते मन बघितलं होतं. येस. सो त्याच्यावरती सिम्युलेशन पण बघितलं होतं. एअर मध्ये कार्बन डायऑक्साईड कंटेंट इन्हेलेशन आणि एक्सेलेशन टायमाला कार्बन डायऑक्साईडचं कंटेंट कसं राहते मन बघितलो. त्याच्यावरती एक एक्सपेरिमेंट बघितलो. ते झाल्यानंतर MCQ आम्ही आन्सर केलतो. राईट. सो लास्ट वीक आमचं सगळ्या क्लासेसमध्ये ह्या सगळी टॉपिक्स आम्ही रिवाइज केलो. करेक्ट. सो आजच्या क्लासमध्ये आम्ही काय बघणार आहे, व्हॉट आर वी गोइंग टू लर्न. आम्ही मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग वरती स्टडी करायचं आहे. मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग. सो ह्या टॉपिक वरती आम्ही आज सिम्युलेशन बघणार आहे. ओके. सो मी आता माझं स्क्रीन तुमच्या संग शेअर करते. येस, एव्हरीबडी कॅन सी द स्क्रीन. सगळ्यांना स्क्रीन दिसाले? ओके. सो स्क्रीन वरती तुम्हाला काय दिसाले? व्हॉट इज दिस? कॅन एनीबडी टेल मी हे काय आहे? येस, हे आमचं रेस्पिरेटरी सिस्टम आहे. येस और नो? हे आमचं काय आहे? रेस्पिरेटरी सिस्टम आहे. करेक्ट. सो आमचं रेस्पिरेटरी सिस्टम, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम असं दिसते. सो कॅन यू सी द पार्ट्स? इथं आहे बघा, नॅसल पॅसेज, ओरल कॅव्हिटी, फॅरिंक्स, लॅरिंक्स, लंग्स, हे रिप्स आहे. हे तुम्ही काय बघाला ना, हे रिप्स आहे. ब्रॉन्काय, ब्रॉन्किओलस, आणि डायफ्राग्राम, आणि हे तुम्ही काय बघाला ना, हे असं दिसते. ह्याला आम्ही काय म्हणतो? अल्व्हिओलाय म्हणून सांगतो. ओके. सो ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये काय राहते? ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये पेअर ऑफ लंग्स राहते. पेअर म्हटलं तर दोनकडं लंग्स जोडीमध्ये आहे. राईट. आमच्या बॉडीमध्ये जोडीमध्ये लंग्स आहे, त्याच्यासाठी पेअर ऑफ लंग्स म्हणून सांगतो आम्ही. सो पेअर ऑफ लंग्स आहे आणि सिरीज ऑफ एअरवेज पण सांगतो. सो सिरीज ऑफ एअरवेज हे आम्हाला काय, कशाला हेल्प करते? ती लंग्स कडे रीच व्हायला, लंग्स कडे जायला, हे सगळं पूर्ण काय आहे तुम्ही बघाला ना, हे एअरवे आम्हाला हेल्प करते. येस. द लंग्स आर अ पेअर ऑफ स्पॉन्जी ऑर्गन्स लाइंग इन द चेस्ट कॅव्हिटी फॉर्म्ड बाय द रिब्स. सो लंग्स कसं आहे? लंग्स ऍक्च्युली लय सॉफ्ट राहते. स्पॉन्जी ऑर्गन्स आहे, ते सॉफ्ट ऑर्गन्स आहे. त्याला प्रोटेक्ट करायला काय आहे? रिप्स आहे इथं. येस, रिप्स आहे बघा इथं. कॅन यू सी द रिप्स? येस. सो हे रिप्स काय करते? ती आमचं लंग्सला, काय सॉफ्ट लंग्स आहे ने, ते चेस्ट मध्ये राहते. सो आमचं चेस्ट मध्ये, आमच्या छातीमध्ये लंग्स राहते, ती त्याला कोण प्रोटेक्ट करते? ती रिब्स प्रोटेक्ट करते. ओके. सो पूर्ण रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये हे सगळी पार्ट्स तुम्ही बघता, स्टार्टिंग फ्रॉम नॅसल पॅसेज अप टू डायफ्राग्राम. पूर्ण हे सगळी पार्ट्स काय राहते? ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये राहते. ओके. नाव, सो एअर कसं पास होते? स्टार्टिंग फ्रॉम दी लार्निक्स. नोज मध्येच, नाक मध्येच आम्ही काय करतो? श्वास घेतो. यस और नो? सो नाक मध्येच मी श्वास घेऊन ते काय होते? फार्नेक्स ला पुल करते. सो कॅन यू सी, आमचं नाक इथं आहे. सो इथं आम्ही श्वास घेऊन हे फार्निक्स ना येते, नंतर हे लार्निक्स ला जाते. येस. ते झाल्यानंतर इट पासेस थ्रू द ट्रॅकिया अँड reaches to the lung. ओके. लंग्स ला रीच होते. कॅन यू सी दिस?
सो हे डायफ्राग्राम कशाला हेल्प करते? डायफ्राग्राम ऍक्च्युली हे मसल्स आहे. ह्याच्यामध्ये काय राहते म्हटलं तर इट हेल्प्स द लंग्स टू पुल द एअर इन अँड आउट. सो डायफ्राग्राम कशाला हेल्प करते? हवाला श्वास घ्यायच्या टायमाला आम्ही काय हवा इनहेल आणि एक्सेल करायला डायफ्राग्राम मसल्स आम्हाला हेल्प करते. ओके, कॅन यू सी दिस डायफ्राग्राम? ओके, सो रिब्स काय करते ती लंग्स आणि हार्ट दोघांना प्रोटेक्ट करते. कशाला म्हटलं तर ते लई सॉफ्ट आणि स्पॉन्जी राहते. ओके, येस. So this is what human respiratory system looks like. Okay. Now, mechanism of breathing मध्ये आम्ही काय शिकलो? सो हे आम्ही लास्ट क्लास मध्ये पण डिस्कशन केलतो. येस और नो? ब्रीदिंग आम्ही कसं करतो? आम्ही श्वास आत घेतो नंतर बाहेर सोडतो. येस और नो? सो इनहेलेशन आणि एक्सेलेशन मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. सो त्याच्यामध्येच आम्ही काय करतो? ऑक्सिजन आत घेतो, कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतो. येस और नो? सो येस, आफ्टर दिस आम्ही काय करू? सिम्युलेटर कडे जाऊ आम्हाला. ओके, आमचं सिम्युलेशन बघू आम्हाला. येस. ओके, तुम्हाला काय दिसाले इथं? इथं सगळी इक्विपमेंट्स आहे. हे प्लास्टिक बॉटल ब्लेड आहे आणि कॉर्क आहे. सो हे आम्ही बंद बॉटलला क्लोज करायला उपयोग करतो. नंतर वाय शेपचं स्ट्रॉ आहे, ग्लास ट्यूब आहे आणि इकडे रबर शीट आहे, बलून्स आहे, दोन बलून्स आहे. ओके, सो आता तुम्ही इथं बघितलं तर फर्स्ट मी काय करतो? प्लास्टिक बॉटल घेतो. ओके, प्लास्टिक बॉटल घेतल्यानंतर ब्लेड घेऊन आता मी काय करतो? हे मधीच कट केलो. हे पूर्ण पार्ट आता मी कट केलो. ओके, नंतर मी काय करतो? कॉर्क घेऊन ह्याला क्लोज करते मी. सो हे वरचं काय ओपनिंग होतं बॉटलचं त्याला मी कॉर्क घेऊन बंद करून सोडलं. ओके, सो आता मी ग्लास ट्यूब घेतो. वाय शेप काय आमचं ग्लास ट्यूब आहे ने त्याला घेऊन दोघी बलून्स मी काय करतो? इथं अटॅच करतो. कॅन यू सी? असं मी दोघी बलून्सला अटॅच केलं. ओके, सो दोघी बलून्सला अटॅच केल्यानंतर आता काय करायचंय? येस, आता मी त्या बलून्स वरती क्लिक केल्यानंतर काय होलं? ते काय ग्लास ट्यूब होतं ने बॉटल मध्ये फिक्स होऊन सोडलं. सो हे काय ग्लास ट्यूब होतं. इथं तुम्ही बघितलं तर एक धाकट ओपनिंग आहे. सो त्याच्यामध्येच पास होऊन ग्लास ट्यूब काय होलं? ग्लासचं काय हे स्ट्रॉ सारखं एक ट्यूब होतं ने ते बॉटल मध्ये स्टिक म्हटलं तर फिक्स होऊन सोडलंय. सो आता मी रबर शीट घेऊन काय करतो? ह्याला मी पॅक करून सोडतो. खालचं काय राहते ना त्याला मी पॅक करून सोडतो. ओके, नेक्स्ट. सो आता मी काय करतो? इकडं दाबतो बघा. इथं इथं काय हुवाले? मी रबर शीट काय करालो? खाली पुल करालो. येस और नो? खाली मी पुल करालो. त्याच्यासाठी काय झालं? बलून्स काय करेल? बलून्स एक्सपांड व्हायला स्टार्ट होलं. सो वाय आर द बलून्स इन्फ्लेटेड वेन वी पुल डाउन द रबर शीट? कवा मी रबर काय झालं? इन्फ्लेट व्हायला स्टार्ट केलं. येस और नो? हे कशासाठी हुलं? ऑप्शन ए, बॉटलचं स्पेस कम झाल्यानंतर एअर पास हुलं. वाय शेप्ड ग्लास ट्यूब मध्ये एअर पास हुलं. सेकंड ऑप्शन, बॉटलचं स्पेस जास्त हुलं त्याच्यासाठी बलून्स मध्ये एअर पास हुलं. थर्ड ऑप्शन, रबर शीट हेल्प करते बलून्सला इन्फ्लेट व्हायला आणि एअर मुवमेंट व्हायला. सो विच माइट बी द करेक्ट ऑप्शन? ऑप्शन 2. येस, बॉटलचं स्पेस इन्क्रीज होलं इथं. कॅन यू सी? हे रबर शीट आम्ही खाली वडलो. सो त्याच्यासाठी काय होलं? हे बॉटलचं स्पेस जास्त होलं नंतर इथं मी काय केलं? हे बलून्स काय होलं? इन्फ्लेट होलं, त्याच्यामध्ये हवा आलं. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय तुला सांगा मला. येस, कॅन यू टेल मी व्हॉट इज द रिझन फॉर दिस?
सो इन्हेलेशन टायमाला काय होते मन बघू आपण लास्ट मध्ये तुम्हाला मी दाखवते आता इन्हेलेशन एक्सेलेशन टायमाला. ओके नेक्स्ट आता मी आणि एकदा पूर्ण मी काय करतो इकडे क्लिक केलो. सो आता काय झालं आता स्पेस काय होतं आय एम सॉरी स्पेस काय होतं ते कम होलं. यस और नो रबर शीट वर गेलं ते आम्ही काय खाली वळवलं होतं ते पूर्ण ओरिजिनल पोझिशन मध्ये काय होतं ते आणि वर गेलं. वर गेल्यासाठी काय होलं बलून्स काय इन्फ्लेट होलं तर ते वापस ना काय होलं डिफ्लेट होऊन सोडलो. यस और नो त्याच्यामध्येच एअर काय होतं कम होलं आणि वापस ते काय होलं ओरिजिनल पोझिशनला आलं. ओके सो वाय डू द बलून्स गेट डिफ्लेटेड व्हेन द रबर शीट इज पुश्ड अपवर्ड्स. आम्ही कवा रबर शीट वर पुश करतो तेव्हा बलून्स डिफ्लेट होते. यस और नो हे कशासाठी व्हायले. ऑप्शन 1 the space of the bottle decreases and the air releases through the Y shaped glass tube. ते बॉटल मध्येच स्पेस कम हुलं. येस और नो ते स्पेस कम हुलं नंतर एअर काय हुलं वाय शेप्ड ग्लास ट्यूब मध्येच बाहेर जाऊन सोडलं रिलीज होऊन सोडलं. ऑप्शन 2 रबर शीट काय करते ते जास्त प्रेशर घालते बलून आजूबाजू जास्त प्रेशर घालते त्याच्यासाठी काय होते स्पेस कम होलं. थर्ड ऑप्शन ड्यू टू इनसफिशियंट स्पेस इन द बलून्स दे स्टार्ट टू डिफ्लेट. त्याच्यामध्ये स्पेस कम आहे त्याच्यासाठी ते डिफ्लेट व्हायला स्टार्ट केलं. सो व्हॉट कॅन बी द करेक्ट आन्सर. ऑप्शन 1 येस बॉटलचं स्पेस काय होलं इथं डिक्रीज होण्यासाठी डिफ्लेट व्हायला स्टार्ट होते. सो कॅन यू सी हिअर इन्हेलेशन आणि एक्सेलेशन टायमाला असं राहते. ओके इन्हेलेशन आणि एक्सेलेशन टायमाला असंच होते. सो इन्हेलेशन म्हटलं तर काय होते व्हॉट यू मीन बाय इन्हेलेशन प्रोसेस. आम्ही काय करतो इन्हेलेशन टायमाला एनीबडी. सो ह्या प्रोसेस मध्ये काय होते हे मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस आहे ब्रीदिंग मध्ये. येस ऑर नो. सो ह्या प्रोसेस मध्ये काय होते एअर लंग्सला रीच होते. येस ऑर नो गॅसेस आणि एअर काय होते लंग्सला एंटर करते. करेक्ट. एक्सेलेशन टायमाला काय होते एक्सेलेशन टायमाला काय होते एक्सेलेशन टायमाला आम्ही काय करतो एअरला लंग्स मध्येच बाहेर काढतो त्याला आम्ही रिलीज करून सोडतो. यस ऑर नो. सो इन्हेलेशन एक्सेलेशन टायमाला असं आम्हाला दिसते. ओके कॅन यू सी दिस इज व्हॉट द ब्रीदिंग लुक्स लाईक. ओके इज इट क्लिअर. ओके सो आता आम्ही आमचं MCQ कडे जाऊ आपण. ओके breathing is the mechanism of taking air in and out to exchange. Option A none of the above. Option B oxygen. Option C oxygen for carbon dioxide. Option D carbon dioxide. ब्रीदिंग एक मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये आम्ही काय करतो हवाला आत आणि श्वास घ्यायच्या टायमाला हवाला आत आणि बाहेर सोडतो. सो ह्या प्रोसेस मध्ये आम्ही काय एक्सचेंज करतो ऑक्सिजन ऑक्सिजन फॉर कार्बन डायऑक्साइड नुसतं कार्बन डायऑक्साइड की नन ऑफ दी अबाव. सो इट इज ऑक्सिजन फॉर कार्बन डायऑक्साइड. ओके मी आता सिलेक्ट करते लास्ट मध्ये आमची आन्सर्स चेक करू आपण. सेकंड ऑप्शन द लंग्स आर अ पेअर ऑफ स्पॉन्जी ऑर्गन्स लाइंग. सो लंग्स काय है स्पॉन्जी ऑर्गन्स है पेअर ऑफ स्पॉन्जी सॉफ्ट ऑर्गन्स आहे. ते कुठं राहते ती प्रेझेंट नियर द रिप्स रिप्स कडे राहते. ऑप्शन 2 चेस्ट कॅव्हिटी इन द चेस्ट कॅव्हिटी फॉर्म्ड बाय रिप्स. सो चेस्ट कॅव्हिटी मध्ये राहते त्याला आणि कव्हरिंगला रिप्स राहते. ऑप्शन सी रिप्स मध्ये राहते या ऑप्शन डी चेस्ट कॅव्हिटी खाली या फिर अंडर द चेस्ट कॅव्हिटी या फिर चेस्ट कॅव्हिटी कडे राहते.
सो आम्ही ऑलरेडी बघितलो त्याचा पिक्चर कसा दिसतंय म्हणे. यस ऑर नो? सो कुठं राहते? इट इज इन दी ऑप्शन 2. ओके, लेट्स चेक. थर्ड वन, द होल रेस्पिरेटरी ट्रॅक कन्सिस्ट ऑफ. सो आमचं काय रेस्पिरेटरी सिस्टम आहे ना, ते पूर्ण त्याच्यामध्ये कोणची कोणची ऑर्गन्स आहे या फिर सॉरी पार्ट्स आहे. नोज, फार्नेक्स, लॅरनेक्स, ट्रॅकिया, ब्रोंकाइल्स. नोज, ट्रॅकिया, फार्नेक्स, ब्रोंकाइल्स, लॅरनेक्स. लॅरनेक्स, नोज, फार्नेक्स, ट्रॅकिया, ब्रोंकाइल्स की फार्नेक्स, नोज, लॅरनेक्स, ब्रोंकाइल्स, ट्रॅकिया. सो आम्हाला काय माहित राहो कसं ते सिरियल मध्ये कसं राहते मन आम्हाला समजून घ्यायला लई इम्पॉर्टंट आहे. ऑप्शन 1. ओके. फोर्थ वन, the part that passes the air between larynx and trachea is dash. So the ते काय आम्ही श्वास घेतो ने त्या टायमाला ते एअर पास करायला एअर लार्निक्स आणि ट्रॅकिया मध्येच एअर पास करायला कोणचा पार्ट उपयोग होतोय आम्हाला या फिर कोणचा पार्ट आम्ही यूज करतो? ब्रोंकाइल्स, नोज, नन ऑफ दिस की फार्निक्स? The part that passes the air between the larynx and trachea is bronchioles, nose, pharynx, or none of these. Anybody? So bronchioles कुठे येते? You should remember. Yes or no? Bronchioles कुठे येते ते? खाली येते. Yes or no? Pharynx आणि larynx आणि ट्रॅकियाचं खाली येते ब्रॉन्काइल. सो मधी तर नाही येते. नंतर फॅरनेक्स, लॅरिंग्स वर येते. नोज तर फर्स्ट राहते. यस और नो? So I guess it might be none of these. Next, the larynx passes the air to. Larynx काय पार्ट है ते कुणाला एयर पास करते? ब्रोंकाइल्स, नोज, फार्नेक्स के ट्रैकिया? यस, ट्रैकियाला है ना. ओके. सिक्स्थ क्वेश्चन, the muscles which help to pull the air in and out are called. कोणची मसल्स आम्ही उपयोग करतो हवाला आत घ्यायला आणि बाहेर सोडायला? आम्ही कोणची मसल्स यूज करतो? सो इकडे आम्ही काय रबर शीटचा उपयोग केलो नाही. दॅट इज सिमिलर टू दीज काइंड ऑफ मसल्स. रबर शीटचं आम्ही काय एक्सपेरिमेंट मध्ये बघितलो, ह्या मसल्स त्याच्यासाठीच त्याच्यासारखंच काय करते ती ऑपरेट करते ती हवा आत घ्यायचं आणि बाहेर सोडायचं. इट इज डायफ्राग्राम. ओके. नेक्स्ट, during which physiological process do the ribs move upward and the diaphragm moves down? कोणत्या फिजिओलॉजिकल प्रोसेस मध्ये रिब्स अपवर्ड म्हटलं तर वर मूव्ह होतय आणि डायफ्राग्राम खाली मूव्ह होतय? ऑप्शन ए एक्सेलेशन मध्ये, ऑप्शन बी मसल रिलॅक्सेशन, ऑप्शन सी ब्रीदिंग सायकल आणि ऑप्शन डी इनहेलेशन मध्ये. ड्युरिंग विच फिजिओलॉजिकल प्रोसेस do the ribs move upward and the diaphragm moves down? Exhalation, muscle relaxation, breathing cycle, or inhalation? कोणचा टाइम आला? डायफ्राग्राम खाली मूव्ह होते आणि रिब्स काय राहते? अपवर्ड, वर मूव्ह होते. So it is in case of inhalation. What is the term for the process of releasing carbon dioxide from the lungs? सो कार्बन डायऑक्साइड आम्ही लंग्स मध्ये कार्बन डायऑक्साइड रिलीज करायला कोणचा प्रोसेस म्हणून सांगतो? इनहेलेशन, ऑक्सिजनेशन, एक्सेलेशन की नन ऑफ दीज? कोणत्या प्रोसेस मध्ये आम्ही बाहेर सोडतो कार्बन डायऑक्साइडला? एक्सेलेशन. ओके. नाइन्थ क्वेश्चन, what happens when the air is released from the lungs? काय होते आम्ही
एअर लंग्स मध्येच रिलीज केल्यानंतर काय होते? द रिप्स मूव डाऊन अँड द डायफ्राग्राम बॅक टू इट्स पोझिशन. रिप्स खाली मूव होते आणि डायफ्राग्राम ओरिजिनल पोझिशनला वापस येते. डायफ्राग्राम वर मूव होते आणि रिप्स एअरला रिलीज करते. नन ऑफ दीज. लास्ट ऑप्शन, रिप्स वर मूव होते आणि डायफ्राग्राम खाली मूव होते. एअर आम्ही रिलीज कवा करतो ने काय होते? What happens when the air is released from the lungs? The ribs move down and the diaphragm back to its position, or the diaphragm moves upwards and the ribs release the air out, or the ribs move upwards and the diaphragm moves down, or none of the above. Anybody? ऑप्शन ए बी सी डी मध्ये कोणचं आहे? रिप्सला काय होते? आम्ही श्वास रिलीज, आय मीन एअर लंग्स मध्येच रिलीज करालो. सो त्या टायमाला काय होते? चेस्ट कॅव्हिटीचं साईज कम होते, प्रेशर इन्क्रीज होते आणि ते काय करते? एअरला फोर्स करते बाहेर सोडायला. ओके, सो व्हॉट हॅपन्स? सो द रिप्स मूव डाऊन अँड द डायफ्राग्राम बॅक टू इट्स पोझिशन. आम्ही बघितलं होतं यस ऑर नो? एक्सेलेशन आणि इनहेलेशन टायमाला कसं होतंय एक्सपेरिमेंट मध्ये पण आम्ही बघितलोय. What is recommended breathing? What is the recommended breathing technique for reducing stress and promoting relaxation? So, कोणचं ब्रीदिंग टेक्निक आम्ही उपयोग करतो स्ट्रेस रिड्यूस करायला आणि रिलॅक्सेशन प्रमोट करायला? हायपर व्हेंटिलेशन, डीप स्लो ब्रीदिंग, रॅपिड शॅलो ब्रीदिंग की ब्रेथ होल्डिंग? सो स्ट्रेस झालं तर, तुम्हाला जास्त टेन्शन झालं तर तुम्ही काय करता? डीप आणि स्लो ब्रीदिंग. ओके, सो चेक करू आमचे आन्सर्स करेक्ट आहे काय? सो दिस इज रॉंग. ओके, बाकीचं सगळं करेक्ट आहे. ओनली दिस इज रॉंग. द पार्ट दॅट पासेस द एअर बिटवीन लॅरनेक्स अँड ट्रॅकिया. सो चेक करू. पॅरनेक्स पण चेक करू. लेट्स सी. ओके, येस, सो इट इज पॅरनेक्स. सो इकडं आम्हाला सगळी आन्सर्स करेक्ट मिळलं. सो आय होप सगळ्यांना ब्रीदिंगचं मेकॅनिझम कसं राहते. सो आम्ही काय एक्सपेरिमेंट केलो त्याच्यामध्ये आम्हाला माहित होते की रबर शीट इज ऍक्च्युली अ काइंड ऑफ डायफ्राग्राम. सो कसं लंग्स राहू दे आणि डायफ्राग्राम कसं आमचं सिस्टम वर्क करते, आम्ही केव्हा इनहेलेशन करतो आणि एक्सलेशन करतो त्या टायमाला कसं आमचं सिस्टम वर्क करते मन आम्हाला इथं माहित होते. ओके, सो येस, आजचं क्लास आम्ही इथंच स्टॉप करू. आपण नेक्स्ट टॉपिक सॉरी नेक्स्ट क्लास मध्ये आणि एक टॉपिक वरती आम्ही सिम्युलेशन बघू. आपण सो थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती.